सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी 5 मिनिटात संपन्न होणार आहे। पण त्यानंतर आयोजक मंडळाची आग्रहाची विनंती आहे, उपस्थितांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे, कोणीही जेवल्याशिवाय घरी जाऊ नये अशी आग्रहाची विनंती आयोजकांच्या वतीनं सर्वांसाठी करण्यात येते आहे, त्याची दखल घ्यावी। सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी या व्यासपीठासाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे। स्पर्धा म्हटल्यानंतर काही भजन मंडळांचे नंबर येतात, काही भजन मंडळांचे नंबर येत नाही। प्रत्येकाला वाटतं की माझा नंबर यावा। प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो, लोकमान्य आणि तरुण भारतची स्पर्धा झाली, एवढी मोठी स्पर्धा जिल्ह्यात माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी झालेली नाही। म्हणजे साक्षात अजित कडकडे त्या कार्यक्रमाला आले होते। कृष्णा पवार, कृष्णा राऊळ, विश्वास प्रभू देसाई, अजित गोसावी असे लौकिक प्राप्त भजनी बुवा। त्यावेळी कृष्णा पवार हे केळुस्कर बुवांचे अगदी जवळचे आणि केळुस्कर बुवांच्या अनेक रचना त्यांनी भजनात सादर केल्यात। केळुस्कर बुवा सहज म्हणाले, अरे कृष्णा, नोटेशन खायच्या रागात घेतलं। त्यावेळी कृष्णा पवारांनी सांगितलं, जे कुठले राग त्यांनी निवडले होते ना, त्या रागांची नावं सांगितली। बुवा म्हणाले, अरे सुरुवात जर या रागाने केलंस तर बाकीचे राग रंगाचे नाही। पण कृष्णा पवार थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला, म्हणाले जाग्यावर काय ता बघूया। झालं काय, सादरीकरण झालं, पण पहिल्या 3 क्रमांकामध्ये सुद्धा कृष्णा पवार यांचा नंबर आला नाही। का आला नाही? चांगले कलाकार असून सुद्धा एखादा दिवस नसतो त्यावेळी सगळ्या गोष्टी नाण्याच्या विरुद्ध बाजूला जातात, त्यालाच तर स्पर्धा म्हटली जाते। कारण केनियासारखा सुमार दर्जाचा संघ ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघावर प्रभुत्व सुद्धा सिद्ध करतो। या ठिकाणी सत्कार वगैरे कोणाचे होणार नाही आहेत, सगळ्यांचे सत्कार झालेले आहेत। त्यामुळे बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं परीक्षक गजानन देसाई या ठिकाणी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करतील। हॅलो 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 श्रीदेव सापेश्वरला नमस्कार करतो। तुम्ही सगळ्या श्रोत्यांना पण नमस्कार करतो। इथे जे सगळे भजन मंडळ आलेत, सगळी भजन मंडळं चांगली होती, पण ते नंबर उलटे सुलटे असतात ते सोडून द्या, पण ते भजनं चांगली केली। देवळात भजनं सगळ्यांची चांगली झाली, सगळे टायमिंगवर होते, हे आधी मेन आहे। टायमिंगवरून भजन केलं। दुसरं, काहींचा पकवाज लागला, काहींचा पकवाज जरा कमी लागला, काही लक्षात येत नाही, पटकन ते वाजवताना पण लक्षात येत नाही, पण ते आम्हाला चांगलं जाणत होतं। तिथे पकवाज धुम्याला पण जो पीठ लावतात तो काही जणांचा जास्त लागला होता पीठ, कारण धुमा दिसता डाब 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 पण आवाज द्यायचा। हे आता शिरोडकरांची काही चूक नाही आहे, पण ते काय काय करून करतात इकडे तिकडे, पण ते होत नाही आहे। पण हे लक्षात ठेवायला पाहिजे, धुमा पण स्वरात लागला पाहिजे, म्हणजे धुमा पण गोड लागला पाहिजे आणि शाई पण गोड लागली। आणि मेन मी सांगतो, आधी साथीला बसलो असं अंग धरून वाजवलं पाहिजे। मी आता साथीला बसलो आहे, हे धरूनच वाजवलं पाहिजे। माझा सोलो नाही आहे तिथे, सोलो ज्यावेळी असतो त्यावेळी एकट्याचा कार्यक्रम असतो, आणि ज्यावेळी साथीचं अंग असतं ना त्यावेळी त्या गायकाला आपण मेन सांभाळून चालायचं असतं। काही पकवाजवाल्याला ते साध्य होत नाही आहे, ते साध्य केलं पाहिजे। आणि मी त्यांना कोण शिकवणारा एवढा मोठा कोण नाही आहे, पण अनुभव आहे मला, प्रत्येकाचा अनुभव मला मिळलेला आहे। कीर्तनात कसं वाजवायचं, दशावतार नाटकात कसं वाजवायचं, किंवा भजनात कसं वाजवायचं, याचं मला नॉलेज, म्हणजे प्रत्येकाने सांगितलं, गजा तू जास्त वाजवतो, आज तू जास्त तबलं वाजतं, ते ऐकून ठेवलं मी। मग आज जास्त वाजवायचं नाही, आता कीर्तनात साथीला बसलो ना, आता जास्त वाजवायचं नाही, असे बऱ्याचशा साथीला बसल्यानंतर ते समजलं। पण मेन म्हणजे बुवानं पण ते विचारायला पाहिजे। आपण बुवा ज्यावेळी आपले बुवा असतात त्यांना विचारायला पाहिजे, केळुस्कर बुवांना विचारायला पाहिजे, कारण वाद्य जास्त झालं की तुमच्या भजनाचा पूर्ण बेस गेला, म्हणजे ते वाद्यच ऐकायला येतं तुमचं मग अशी काही गजर म्हटला, चांगला म्हटला, पण त्यांचे शब्द काही मग आम्हाला काहीच ऐकायला तिथे येत नाही होते, शब्दाच्या बाहेर वाद्य चाललं होतं। असं नाही होऊन उपयोग। बाकी छान वाजवलं। या स्पर्धेला माझी शुभेच्छा, आणि मी माझं भाषण संपवतो। कसं आहे माहिती आहे, सातसंगत आणि साडेसाती नाण्याच्या 2 बाजू आहेत, आणि त्याच्यासाठी केळुस्कर बुवा नेहमी सांगतात की जे बैठकीचे कार्यक्रम असतात ते समोर बसून ऐकायचे असतात, त्यामुळे संस्कार होतात। कारण कोर्टामध्ये 2 वकील दिग्गज आपली केस मांडत असतात, तेव्हा बाकीचे वकील मागे बसलेले असतात, ते जागा तापवण्यासाठी नाही, भविष्यात त्यांना ते कोर्ट गाजवायचं असतं।
तर मित्रांनो, तो कलाकार वादक म्हणून किती वाजवतो त्यापेक्षा काय वाजवतो याला महत्त्व आहे. नेमकं गजानन देसाई यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांच्याकडे त्या संदर्भातला गाढा अनुभव आणि अभ्यास आहे. त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे. दुसरे परीक्षक आदरणीय भालचंद्र बुवा केळुसकर यांच्याकडे मनोगतासाठी मी धुरा सुपूर्द करतो. हॅलो, नमस्कार. काय होतं आहे की या स्लॅबच्या जगात स्लॅबची इमारत असली की हे सगळं घुमतं, क्लिअरिटी बरोबर ऐकायला येत नाही. म्हणजे सिस्टीमवाल्यांचा सुद्धा नाविलाज होतो. त्याच्यामुळे हे जरा कमी केलं तर बरं ऐकायला येतं. असो, श्री स्थापेश्वराच्या चरणी या भजन सेवा मंडळाने आज ही स्पर्धा पहिलीच या ठिकाणी आयोजित केली. अत्यंत चांगल्या प्रकारे ही स्पर्धा आणि वेळेत आटोपली. सगळे संघ अगदी व्यवस्थित उपस्थित होते. बरेचसे संघ आमच्या रोजच्या परिचयाचे आहेत. हल्लीच्या हल्ली मी 4-5 ठिकाणी परीक्षणाला होतो. याच्यातलेच बहुतांशी सगळे संघ होते. फक्त काय आहे की जी काही गाणी आहे ती 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 त्याच्यात काय फरक नाही. त्याच्यामुळे अर्थात काय आहे, तो प्रश्न स्पर्धेचा किंवा परीक्षणाचा येत नाही. त्याने काय म्हटलं तर शेवटी रंगदेवता असते. त्यावेळी जे काही जसं सादरीकरण होईल त्याच्याप्रमाणे ते सगळं पुढचं अवलंबून असतं. पण तेच किती ऐकावं, जिलेबी किती खावी, डाळ भात झाला तरी किती खावा, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. दुसरी गोष्ट म्हणजे काही साचा जो त्यांचा बसलेला आहे त्याच्याप्रमाणे ते सादर केलं जातं. काही जे राग आहेत म्हणजे करुण रसप्रधान जे राग म्हटले जातात ते राग शक्यतो सुरुवातीला सादर करू नये. याचा अर्थ असं कुठेही लिखित नाही किंवा कुठचाही असा नियम नाही आहे. पण का करू नये की त्यानंतरचं भजन तुमची जर रंगवण्याची ताकद असेल तर तुम्हाला करायला हरकत नाही. पण नंतर जर तुम्ही घुटमळत असाल तर शक्यतो त्याच्या वाटेला जायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सालग वराळी जो राग आहे, पंडित जितेंद्र अभिषेकीने हा राग उजेडीत आणला. आपले आरोला ना वेतोबा आरोलीचे तिथले रातनदणकर म्हणून आहेत पंडित त्यावेळीचे, त्यांनी हा राग तयार केलेला आहे. सालग वराळी हा राग ते तिथले रातनदणकर म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेला आहे. जसा कलाश्री राग पंडित भीमसेन जोशींनी बनवलेला आहे. असे बरेच राग काय केलेले आहेत. अर्थात शेवटी सगळेच राग कोणी ना कोणीतरी केलेले आहेत, ते का आकाशातून पडलेले नाही आहेत. पण ही सगळी जी संपत्ती आहे संगीताची ही जास्त ती उत्तर भारतात आहे आणि दक्षिण भारतात आहे. आणि बहुतेक याचे संगीत तज्ज्ञ त्यावेळेचे खास आहे म्हणजे मुसलमान लोक आहेत संगीत तज्ज्ञ, त्यांच्याकडून ही सगळी संगीत पद्धत आलेली आहे. पण तो राग अभिषेकीने कुठे मांडला पहिला की कट्यार काळजात घुसली घेई छंद. आणि तिथून आता ते सगळे लोक म्हणजे तो लोकप्रिय एवढा झाला की सगळे आता बहुतांशी सालग राळी गायला हरकत नाही गावात, पण शक्यतो त्याची सुरुवात टाळा. कारण आपण त्यांच्या तोडीचे गायक नाही की वाटेल ते म्हणून रंगवणारं. ते कशाला सांगतो, आता विषयच आला म्हणून सांगतो की कट्यार काळजात घुसली हे नाटक जे आहे या नाटकाची सुरुवातच मुळी भैरवीने आहे. करात उरली केवळ उरली मुरली उरातही कावूर हरवले मधुमुरलीचे सूर, ही भैरवी आहे सुरुवातीला. पण ते जे गायक होते त्या नाटकातले ते त्या तोडीचे होते. अर्थात असं कुठेही लिखित नाही किंवा भैरवी नंतर बुवा कार्यक्रम संपतो किंवा भैरवीने सुरुवात करू असं कुठंच नाही. पण ती गाल्यानंतर पुढचं भजन म्हणा किंवा गाणं म्हणा ते पुढच्या ठिकाणी नेणं ही आपली तयारी पाहिजे. आणि आपण अजून त्या लेवलला पोचलेले नाही आहोत. त्याच्यामुळे ते भजन उत्तरोत्तर कसं रंगत जाईल याच्या दृष्टिकोनातून भजनाची सुरुवात करायला. पूर्वीच्या काळी म्हणजे काल परवा म्हणा ना की लोकांना बरेचशा बुवांना हे राग वगैरे काय माहीत नव्हते, पण आता बऱ्यापैकी राग माहीत आहे. नुसता सालग वराळीत नाहीच आहे की साधारण त्यांनी गोरख कल्याण, किरवाणी, चारुकेशीस, त्याच्यानंतर शिवरंजनी. आणि एक लक्षात घ्या की बऱ्याच लोकांनी बऱ्याच बुवांना आता एक गोड राग वाटतो म्हणून त्यांचा एक समजच झालेला आहे की चारुकेशीशिवाय त्यांचं भजनच होत नाही.
तान मारायची झाली तरी चारुकेशीत. अरे कितीतरी असे अनवट राग आहेत आणि हे अनवट रागसुद्धा पंडित जितेंद्र अभिषेकीनीच व्यवहारात आणल्या, म्हणजे ह्या संगीतात आणले. आता सारंग राग सगळ्यांना माहिती आहे, लंकदहन सारंग, मधमात सारंग हे त्यांनी आणले पुढे. हे बरेचसे राग कोणाला माहिती नव्हते, सालगुराळीसारखे. त्याच्यामुळे आणखी असे कितीतरी राग आहेत की जे राग तुम्ही गाऊ शकता, मांडू शकता. नंद आहे, कोणी कोणी नंद मांडला, शिवरंजन मांडला, गोरख कल्याण मांडला. पण त्या रागाची जी पकड आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते. 100 राग आपण गाले म्हणून झालं नाही. तो राग समोरच्या लोकाला, ऐकणाऱ्याला कळला पाहिजे की हा बुवा. आणि त्याच्यासाठी फार मोठं करावं लागत नाही. नुसतं सारे गप गरे सारे धसा म्हटल्यानंतर समजायला पाहिजे की हा भूप आहे. निरे ग निरेसा म्हटल्यानंतर समजायला पाहिजे की हा यमन आहे. समजलं? गमध परेसा म्हटल्यानंतर हा नंद आहे, समजलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती पकड आहे ती महत्त्वाची आहे. म्हणजे प्रत्येक घराण्याची जशी जागा असते, ओळख असते, तशी ती रागाची ओळख आहे. ती जर तुम्ही राग दाखवले तर तुम्हाला काहीतरी त्याच्यातलं संपतं. नाहीतर कसं आहे, कोणीतरी दिलं, तुम्ही पाठ केलं, ऐकतं, बसवलं आणि म्हणताय. त्याच्यातलं जे मर्म आहे ते ज्यावेळी जाणाल तुम्ही. हे जे सध्या चाललं आहे ना, ते अज्ञानातलं सुख आहे. सुख अज्ञानात असतं, सज्ञानात नाही. काय म्हणतो? सुख अज्ञानात असतं. उदाहरणार्थ मगाशी आम्ही तिथं बसलेलो, पण तिकडून एक बाहेरसून साप आला आणि तो आमच्या टेबलाखाली होता. आम्हाला माहितीच नाही, आम्ही आनंदात होतो की नाही. पण कळल्यानंतर तिथं राहू, ही भिंत पाडून पळू. सुख कशात होतं? अज्ञानात होतं. जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत आनंदी होतो. पण हे अज्ञानातलं सुख हे क्षणिक असतं, फार काळ टिकत नाही. त्याच्यामुळे जे काय जाणून घ्यायचं आहे ना, ते सज्ञानातच मजा असते. फक्त ते कळायला त्याचा अभ्यास लागतो, रियाज लागतो, उशीर लागतो. रियाज हा करायलाच पाहिजे. अर्थात बऱ्याच वेळा रियाज हा गुरुजींच्या समोर करायला पाहिजे. कारण आपण ज्यावेळी गात असतो, रियाज करत असतो, त्यावेळी सगळे स्वर लागतात की नाही, की आपलं नुसतं आरोहरो म्हणतो. आणि एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की कुठल्याही रागाचे आरोहरो म्हणजे राग नव्हे. तो राग तुम्हाला दाखवता आला पाहिजे. निरेगम धनीसा सानी धमगरेसा, धमगरेसा म्हणजे सोहनी आणि मारवा दोन्ही रागाचे आरोहरो सारखेच आहेत. सारे गप धसा साधप गरेसा, भूप आणि देसकार दोन्ही रागाचे स्वर तेच आहेत. पण तुम्हाला दोन्ही राग निरनिराळे दाखवता आले पाहिजेत. काय बुवा त्याच्यात वैशिष्ट्य आहे, हा अभ्यास करावा. मी कोणाला दोष नाही देत, कमी लेखत नाही. कारण जितकी भजनं आज झाली ती सगळी जवळजवळ एकाच लेवलची आहेत. किंचित थोड्याफार फरकाने आहेत, पण त्यांच्या ज्ञानात भर पडावी. मगाशी मी जी म्हटलं कार्यशाळा का घ्या, की ही जी माहिती आहे ती त्यांना देता येईल आणि त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल. कारण कसं असतं, कोणाकडे जरी मी शिकलो काय, तुम्ही शिकला काय, कोणी शिकलो काय, की प्रत्येक गुरुकडे काय ना काय निराळं असतं. सर्व गुणसंपन्न असा जगात कोणी नाही. त्याच्यामुळे आपल्या ज्ञानात भरत पडत असते. यांना जे माहिती आहे ते यांना नसते, यांना येते त्यांना नाही, त्यांना म्हणजे ती माहिती आपल्याला मिळते आणि आपल्या ज्ञानात वाढतं. आणि संगीत असं आहे, मगाशी यांनी सांगितलं तसं, की 99% ऐकून येतं, शिकून फक्त 1% येतो. पण याच्यासाठी मात्र कलाकार जन्माला यावा लागतो. कारण विद्या आणि कला याच्यात फरक आहे. विद्या ही बाहेरून आत येते, शिकावी लागते. पण कला ही आतून बाहेर येते. त्याच्यासाठी तो माणूस कलाकार म्हणून जन्माला यावा लागतो. नाहीतर सगळेच कलाकार इथं अभिषेकी म्हणून मिरवले असते, तसं नाही आहे ते. त्याच्यामुळे ती जन्मतात लागते. आता शेवटच्या भजनात मी सांगितलं तात्यांना, तर पोरगा बसलेला होता, टाळ वाजवत होता आणि बरोबर सगळं म्हणत होता. हे उपजत आहे. आणि अशा मुलांना अशा कार्यक्रमात आणणं आज काळाची गरज आहे. का सांगतो तुम्हाला, नाही 2-3 भजनात ती मुलं होती लहान, एका भजनात चक्की वाजवत होता. हो, अशा 2-3 ही काळाची गरज आहे. का सांगतो, कारण ह्या इंटरनेटच्या आणि ह्या मोबाईलच्या जगात ही लहान मुलं आणि ही पिढी, तरुण पिढी बाद होत चाललेली आहेत. तुम्ही काही म्हणा, मला शिव्या घातल्या तरी चालेल, की भयंकर वेळ. लहान मुलं, ती आईच सांगते, नाही हो याच्या हातात मोबाईल दिल्याशिवाय तो गप्पत बसत नाही. अरे काय, मोबाईल देण्यापेक्षा 2 रपाटे दे, ती वाईट सवय सोड. आणि कल्पना नसेल तुम्हाला की सध्या आपल्या सिंधुदुर्गाला ड्रगचा विळखा चालू आहे. ड्रग इथं विकले जातात, मुलं खातात, कुठून येतात, कोण आणतो काय माहिती नाही, कोणाचा लक्ष आहे कोणाचा नाही. तर संगीत ही कला अशी आहे की भजनात जाणारा माणूस
कलाकार व्यसनी आहे, तो त्याला शाप आहे. का आहे कसा आहे मी सांगू शकत नाही, पण तुम्ही जाता जाता सांगितलं चला रे या माडावर बरे नारळ सुकले, चोरू करूया किंवा कोणाचं घर फोडूया, कदापि करणार नाही. व्यसनी आहे त्याच्याबद्दल वाद नाही, तो व्यसनाच्या आरी जाईल, पण वाईट गोष्टीकडे कलाकार हा कधीही वळणार नाही. बरेचसे कलाकार व्यसनातच गेले, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तो शाप आहे, त्याला ते सांगता येत नाही. काय काय आता डबल बारीसुद्धा बघता तुम्ही, ते बाजूला ग्लास काय काय जणांची फॅशन आहे, ते तांब्यातच दारू घेऊन बसतात. म्हणजे कोणाला काय वाटतं की तो पाणी पितोय. बेस्ट आयडिया आहे ती, समजता येणार नाही. म्हणजे किती आहारी जायचं जगात. मी असं म्हणत नाही कोणी व्यसन, किती मोठे मोठे लोक करतात, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा पाहिजे. आणि दारू ही सामान्य नाही हो. तुम्ही आम्ही सगळे लग्नात लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावक कामधु मंगलाष्टक म्हणतो. ते मंगलाष्टक काय आहे की देव आणि दानवांनी जी 14 रत्न समुद्र मंथन करून बाहेर काढली, त्याच्यातलं 4 नंबरचं रत्न म्हणजे दारू आहे, सुरा. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक आणि 4थी सुरा, एवढं त्याचं स्थान आहे. पुढे अजून दान आहे. पण काय आहे, काही काही वाईट लोकांनी त्याचा अतिरेक केला आणि समाजाची प्रतिष्ठा घालवली, म्हणून ती वाईट. दारू वाईट नाही. ज्याला अटॅक आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्या डॉक्टर सरळ सांगतात काय करा, रोज संध्याकाळी 1 डॉक्टर बँडेचा पेग घ्या. पण त्याचा अर्थ उद्या तुम्ही अख्खी बाटली आटवा असं नाही. हो, कारण ती चट वाईट असते. कुठचंही व्यसन पहिल्यांदा फुकट मिळतं, नंतर घरदार पुरत नाही. पण त्याच्या आरी जायचं नाही, कारण काय आहे, मनावर कंट्रोल पाहिजे. असो, ह्या गोष्टीच्या संबंधात असल्यामुळे मी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काय सांगतो की या पिढीकडे, तुमच्याकडे जी लहान मुलं असतील, कुठे कीर्तन असेल, कुठे भजन असेल, मुद्दाम त्यांना घेऊन या. म्हणजे ह्या वाईट गोष्टीपासून ते बाजूला राहतील. अहो, तुम्ही जाता येता बघितलं ना, तर ही मुलं, तरुण मुलं रस्त्यानं चालताना मोबाईल, म्हणजे समोर कोणाला आपट त्यांना शुद्धच नाही. अरे काय चाललंय. परवा एक अशी गंमत झाली, एक माणूस मोबाईलच बघत चालला होता. त्याला वाटलं आपलं घर आलं, म्हणून तो घरातच गेला. त्याची बायको टी व्ही बघत होती, तिला वाटलं नवरा आला, पटकर उठली आणि चहा आणला, पुढ्यात ठेवला, ती टी व्ही बघते. थोड्या वेळाने त्या घरमालक, म्हणजे तिचा खरा नवरा आला. तो म्हणतो हो सॉरी हां, मी चुकून तुमच्या घरात आलो. काय परिस्थिती, तो बिचारा दुसऱ्याच घरात गेला, आपलं घर टाकून. ही या मोबाईलची परिस्थिती आहे. तर या गोष्टीपासून इतक्यातच सावध होऊन, ही सुधारणा आहे की अधोगती आहे ना, हा खूप मोठा विषय आहे विचार करण्याचा. पण काय आहे, भजन हे समाज प्रबोधनाचं साधन असल्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण ही जी गादी आहे, ह्या कीर्तनातच प्रबोधन करायचं नाही आहे, भजनात सुद्धा करायचं पाहिजे. इकडे बघ, तिकडे बघ, तू काय केलं, असली फालतू गोष्टी भजनात आणि डबल बारीत करायचे नाही आहेत. हे समाज प्रबोधनासाठी हे गोष्टी केलेल्या आहेत आणि याची जाणीव ठेवून या भजनकारांनी हे सगळं केलं पाहिजे. आता याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता, तो होता म्हणजे या सापेश्वराचा गजर. काय अपेक्षित होतं हो, तुम्ही मला सांगा. ह्या सापेश्वराची स्थापना कधी झाली, किती सालात आहे का माहिती आहे तुम्हाला? इथे याचे मानकरी कोण आहेत? किती गावाची वाडी, किती वाडीचा आहात इथे? 48 गावांचा आहे. आणि हे गाडी ह्याच्यातले मानकरी साधारण किती आहेत? 12 मानकरी आहेत. आणि ह्याचा जीर्णोद्धार कधी झाला? 10 मध्ये केला. वर्षात दरवर्षी या ठिकाणी काय काय कार्यक्रम होतात? जत्रा होते. म्हणजे या गोष्टी ह्या सापेश्वराच्या कोणीतरी मांडणं गरजेचं होतं. नुसते बसलेल्या गजरात सापेश्वराचं नाव घातलं म्हणजे सापेश्वराचा गजर झाला काय? सांगा तुम्ही मला. मी कोणाला दोष देत नाही, तुम्ही विचारून ही माहिती घेणं गरजेचं होतं. सापेश्वराचा गजर म्हणजे का? सापेश्वर म्हणजे हे सगळे पृथ्वी तलावर फक्त शंकर आणि पार्वती ही 2च देवळं सगळ्यात मोठी आहेत. आणि हे सगळे ईश्वर आहेत. आणि कृष्ण राम हे देव आहेत. हे सगळे ईश्वर आहेत. म्हणजे शंकराचा अवतार आहे. ते नव्याने आणि कोणी सांगण्याची काय आवश्यकता नाही. पण ह्या देवळाची काय महती आहे, या गावाची काय महती आहे, देऊळ इथं कसं निर्माण झालं, बऱ्याच ठिकाणी ती गायीची आख्यायिका सांगितली जाते. पण ते काही असू दे, म्हणजे तो इतिहास त्या गजरातून थोडाफार मांडायला हवा होता. म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना कळलं असता. तुमच्याच गावातल्या किती जणांना, ताई तुम्ही सांगितले, तुम्ही इथले गावकरी आहात म्हणून कटपटकर तुम्हाला सांगितलं. पण इतरांना विचारा, तुमच्याच गावातल्या विचारा, बघा कोण सांगतो का?
सांगेल कोणी? मग त्यांना या निमित्ताने कळलं असतं की नाही? आम्हालाही कळलं असतं. आता मी अतिशयोक्ती सांगत नाही, मोठेपणाची गोष्ट सांगत नाही. तात्यास्वार कुठे गेले? गडप. हां, त्याच्याकडे एक गजर आहे, सांगा त्यांना. गजर आहे तो सांगा त्यांना. कोणी दिला, काय केलं ते सांगू नका, पण त्या गजरात काय आहे तेवढं सांगा. यानेच मला माहिती दिली होती. सांगायचं म्हणजे काय ह्याच्यातलं भाग नाही, पण एक नाही, ते काय माहिती आहे, एक सेन्स असतो ते करण्याचा. म्हणजे अर्थात ह्या गजरासाठी मार्क होते. आम्ही आता मार्क कशासाठी द्यायचे? तुमच्या बसलेल्या गजरात तुम्ही स्थापेश्वर नाव घातलं म्हणून द्यायचं की काय? पण इलाज नाही, आता बक्षीस आहेत ती द्यायला पाहिजे. दगडापेक्षा वीट मऊ करणार काय? त्याला काय पर्याय नाही. तर या अशा ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या देवळात भूतनाथमध्ये यावर्षी म्हणजे 2-3 वर्ष केली, मध्ये 2 वर्ष बंद झाली. आमच्याकडे जरा गावकरशाही आहे, म्हणजे ठराविक लोकांचं त्या बडवे पूर्वीचे, म्हणजे आता ते बोडवे, त्यांचं ते देऊळ आहे, त्यांच्या आधिपत्यातले. आमचं गावाचा देव आहे तो, पण ते सगळं बघतात, मांडतात. माझ्याकडे फक्त ते भजन स्पर्धा म्हणजे कशी आयोजन करायचे, काय करायचे, परीक्षण वगैरे या गोष्टी फक्त माझ्याकडे असतात. तर यावर्षी आम्ही नवीन त्या ठिकाणी छक्कल लढवली. ती अशी की भारुडासहित स्पर्धा. काय? गवळण झाली की थांबायचं नाही, गवळण झाली की भारूड, 15 ते 20 मिनिटाचं भारूड. हे का सांगतो की भारूड हे सध्याच्या काळात लोप पावत चालले. डबल बारीसुद्धा कोण घेत नाही, कोण म्हणत नाही. भारूड म्हणजे काय, कशासाठी घ्यायला पाहिजे? कारण जे काही जुने आपले ग्रंथ आहेत, जुन्या ज्या कला आहे, महाविष्णूने जे 10 अवतार घेतले, ते अवतार बुवा काय आहेत? अलीच्या या पोराला काहीच माहिती नाही. एका ठिकाणी मळणी चाललेली होती, मळणी, आणि एक मुलगी इथलीच अमेरिकेत गेली होती, आणि ते विचारते हे काय आहे, हे काय चाललंय? म्हटलं हा फास आहे, गळफास लावून द्यायचं आहे. म्हणजे तिला ती मळणी माहिती नाही. तिच्याकडे एक पुस्तक दिलं, म्हटलं वाच ग. त्या पुस्तकाचं म्हणजे धड्याचं नाव होतं राम अँड सीता. ती काय वाचते माहिती आहे? रॅम अँड सायता. ही कुठची नावं शोधून काढली? म्हणजे ही अधोगती आहे शिक्षणाची. इंग्रजीत तुम्ही जाऊ नका मी म्हणत नाही, पण इंग्रजीत जाणाऱ्या मुलांना मराठी काय येतच नाही. ही आपली मातृभाषा आधी आलीच पाहिजे. तुम्ही इंग्रजी शिका काय वाटायचं का? लोकमान्य टिळक कुठल्या इंग्रजी शाळेत जाऊन एवढे मोठे झाले हो? रत्नागिरीत टिळक आळीत पोलावरच्या लाईट घाली, ते सुद्धा कसली लाईट? ही लाईट नव्हती त्यावेळी. ते दिवे लावायचे म्युन्सिपाल्टी, कसले रॉकेलचे किंवा तेलाचे, त्याच्या खाली बसून अभ्यास करायचे. ज्यावेळी SSCचा निकाल लागला ना, SSCचा, तेव्हा सगळी मुलं पेपरात बातमी बघत होती. आणि टिळक त्या ठिकाणी गेले आणि म्हणाले अरे पहिला नंबर कोणाचा आहे तो बघ. ती बाकीची मुलं म्हणाली तुम्ही काय शानच, तू काय शाना समजतोस की काय? तुला काय वाटले तुझा नंबर, तुझा कसला नंबर येणार, कसला तू? आणि काय सांगायचं आश्चर्य हो. बघितलं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पहिल्या नंबराला होते, कुठल्या इंग्रजी शाळेत गेले होते. अर्थात तो काय नशिबाचा भाग आहे, असं काय नाही. आपली संस्कृती मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जपली पाहिजे, तरच हे भजन बिजन हे जे काय आहे ते सगळं पुढे चालू राहील. नाही, एक गोष्ट पर्याय म्हणजे तसं म्हणण्यासारखा फार उशीर झालेला नाही आहे. काही बरेचसे लोक जेवलेत, काही जेवायचे असतील, असो ते जेवतील. फक्त या गोष्टी कशा आहेत की या संस्कृतीला लागून असल्यामुळे हे जरा आजूबाजूचा बोलण्याचा प्रश्न येतो. पण भजनकारांनी बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावा, सुराकडे लक्ष द्यावा. आणि तुम्ही तारस प्रकारला पंचम लावलात, धैवत लावलात म्हणजे तुम्ही गायकही नव्हे किंवा मोठे नव्हे. लावायलाही पाहिजे, पण तो लागतो का, तो सूर लागतो का, या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. कारण गाणं म्हटल्यानंतर किंवा भजन म्हणा, कीर्तन म्हणा, नाटक म्हणा, काय व्हावं ते म्हणा, संगीत म्हटल्यानंतर सूर आणि ताल ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्हाला जपता आल्याच पाहिजे, त्याचा अभ्यास पाहिजेत. आणि रागाची मांडणी, तालाशी खेळणं, नुसता एकच ठेका लावला हरकत नाही, पण ज्यावेळी तुम्हाला मध्ये संधी असते त्यावेळी तुम्ही एखादा मुकडा म्हणजे तुम्हाला काय येतं ते दाखवायला पाहिजे. म्हणजे तुमची जी नतागत आहे ते तुम्ही करून दाखवली पाहिजे. मोठ्या मोठ्या गायकाबरोबर जो साथीदार बसलेला असतो ते गायकाने सोडल्यानंतर आपली कला थोडी तरी दाखवलीच पाहिजे. नुसतं तुम्ही वारकरी ठेका धेंदा धेंदा तिंदा तिंदा खळातीन धिंदा दादिंदा. वैशिष्ट्य एक आहे की बरीच मुलं आता 13 मात्रा 17 मात्रा 15 मात्रा वाजवायला लागली सगळीच. आणि एक लक्षात ठेवा की सगळ्यात, मी बऱ्याच ठिकाणी वागतो, जय जय रामकृष्ण हरीशिवाय सुरुवातीला कोणाचं गाणंच नाही.
प्रार्थना ही आपले 33 कोटी देव, 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या कोटी म्हटलं आहे. कोटी म्हणजे प्रकार. ते जे देव आहे त्याच्यातला कुठचाही देव तुम्ही घेऊ शकता. कुठलाही तुमच्या आवडीचा शंकर असेल, तुमच्या आवडीचा राम असेल, तुमच्या आवडीचा कृष्ण असेल, तुमच्या आवडीची देवी असेल, तुमच्या आवडीचा मारुती असेल, कोणी असो, तुम्ही कोणाचंही गाणं म्हणू शकता. मुळात जय जय रामकृष्ण हरी हे भजनातलं गाणंच नाही. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हे गाणं जे आहे हे कीर्तनातलं मंगलाचरण आहे. बेळगावचे बाळेकुंद्री म्हणून कवी आहेत, त्यांनी तयार केलेलं आहे. जे कीर्तनकार म्हणतात ते भजनातलं मुळीच गाणंच नाही. आणि जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र आहे कोणाचा? वारकरी संप्रदायाचा. पण काही लोकांनी ह्या भजनकारावर असा पगडा ठेवला आहे, ढोलकी वाजवायची नाही, जय जय रामकृष्ण शिवाय म्हणायचं नाही, ते पंचपदीत भजन पाहिजे. म्हणजे आपले घरगुती नियम खोटे नाटे यांच्यावर लादलेले आहेत. आणि हे बरेचसे लोक सगळे अनुकरण करतात. तुम्ही करताना बऱ्याच जणांनी एक फॅशन आणली की प्रार्थना म्हणताना प्रार्थना म्हणताना त्याच्यात ती देवीचं हे उघडणे. प्रार्थना याचा अर्थ काय? प्रार्थना ही शांतच व्हायला पाहिजे. इथं गडबड गोंधळ असता कामा नये. तेथं वाजवायचंच नाही कुठलाही प्रकार, नाहीतर देव तो पळून जाईल तुमच्या त्या गडबडीत. भजन म्हणजे काय निराळं काय नाही आहे, त्याच्यातले या अध्यात्म आहे तो सुद्धा जपला पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरा करतो म्हणून आपण करायचं नाही, अनुकरण करायचंच नाही. तो असा गातो म्हणून आपण गायचं नाही. जे काय गाणं असेल. आणि एक लक्षात ठेवायचं, गुरुजींनी जरी किती शिकवलं तरी शेवटी आपलं म्हणून आपण डेव्हलप करायचं आहे. हे ज्यावेळी तुम्ही कराल आणि हे ज्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी तुम्ही खरोखरच त्याच्यातले तज्ज्ञ होता. मग जर राजाभाऊ सांगत होते मी अमक्या चाली लावल्या, ते तमक्या चाली लावण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण असं की मी पहिल्यापासून जिद्द बाळगली की काहीतरी आपण म्हणून करायचं. ती जर मी आज जिद्द बाळगली नसती तर आज मला कुठची चाल कुठली तीच समजली नसती. लावायचं सोडूनच द्या. आणि रागा तालाचा जर अभ्यास झाला नसता तर इतके राग मी तुम्हाला ओळखून दाखवूच शकलो नसतो. ह्याच्यासाठी अभ्यास पाहिजे आणि त्याच्याबरोबर ती तुमची मेमरीसुद्धा पाहिजे. तुम्हाला ते हा केल्याबरोबर समजलाच पाहिजे की हा राग होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जीवनपुरी आसावरी की दरबारी. दरबारी राग गाताना हा राग पूर्वरंग आणि उत्तररंग आहे, मधी त्याला काही नाही. नि सा रे ग रे सा म पदा नि सा वरती आणि खाली राग आहे तो. त्याच्यामुळे मधून तुम्ही जर त्या गाण्याची सुरुवात केली तर तो दरबारी होत नाही. दरबारी हा खाली किंवा वरच गायचा असतो राग, हे समजून घेतलं पाहिजे. अर्थात काय त्यांना मी दोष देत नाही, त्यांना ज्यांनी कोणी जसं बसवून दिले तसं ते म्हणण्याचा प्रयत्न करतात. पण काय रागाचं वैशिष्ट्य आहे ते तसंच झालं. जीवनपुरी रे म प नि ध प ध म प ग रे ही पकड आहे. कारण दरबारीचे आणि जीवनपुरी किंवा आसावरी जवळजवळचे सूर आहेत, पण ते दोन्ही त्यातून निराळे आले पाहिजेत. किरवाणी सुद्धा पद पधनी ध सा ग रे सा नि ध प म ग रे प म ग रे ग सा नि ध नि सा. ही जी पकड आहे हे यायलाच पाहिजे तरच तुम्हाला ते वाटणार. नाहीतर काय तो नुसता आनंद आहे मी बा काहीतरी करतो त्याच्यात म्हणा असो. हे बा बहुतेक माझं भाषण सगळं वाढतंय पण मुद्दाम नाही. मी त्यांचीच काहीतरी नाही त्यांची काहीतरी सुधारणा व्हावी, त्या शिकावेत, मोठे व्हावेत हीच माझी मनोमनी इच्छा आहे. समजलं ना. कुठल्याही प्रकारचा अपपरभाव न ठेवता जे काय आहे त्याचा कसून अभ्यास करून, म्हणजे आमचं जे काय आहे नॉलेज आहे ते पणाला लावूनच तिथं आम्ही परीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्यासमोर कोणी असू दे, माझा मुलगा असू दे, माझा भाऊ असू दे, चुलताच नाही तर कोणी असू दे, तो तिथं स्पर्धक आहे एवढंच मला दिसतं. जसं द्रोणाचार्यांच्या समोर सगळे पांडव कौरव खेळत होते आणि द्रोणाचार्यांनी सांगितलं की हा वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाची जी पानं आहे ती देठ ठेवायचा आणि पानं तोडायची. दुर्योधनाने पहिला धनुष्य लावला. द्रोणाचार्य दुर्योधनाला विचारतात काय दिसतं रे तुला? नाही मला ती पानं दिसत आहेत, सुकलेली पानं दिसत आहेत, तिथं ते पक्षी बसलेले. म्हणजे प्रत्येकजण सांगायला लागले. शेवटी फक्त अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतो? अर्जुन म्हणाला मग फक्त मला त्या पानाचा देठ दिसतोय, बाकी काय दिसत नाही. द्रोणाचार्य म्हणाले तू तोडलास तर तूच. आणि त्याने एका पानात सगळी पानं देठ ठेवून तोडली. सांगायचं काय की ते ध्येय पाहिजे, तेवढंच दिसलं पाहिजे, बाकी काय दिसता कामा नाही. असं जर केलं, आणि ही रियाजाची गोष्ट आहे, तुम्ही कुठे
थोडा अर्धा तास 15 मिनटं जास्त नको, तुम्ही वेळ काढून हा रियाज केलाच पाहिजे. नाहीतर काय खरं नाही. जर चांगलं व्हायचं असेल ना, तर ही काय परंपरा आहे भजनाची अशीच चालवायची असेल तर हरकत नाही. कारण तुम्ही स्पर्धेला जाता आणि स्पर्धेत या गोष्टी, इतर तुम्ही भजन करत असाल कोण लक्ष देणार नाही. स्पर्धा म्हटल्यानंतर या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते नाही दिलं तर ती स्पर्धा कसली. असो, सत्सद विवेक बुद्धी ठेवून या स्थापेश्वराकडे साक्ष ठेवून जे काय मार्क आले त्याच्याप्रमाणे बेरीज करून नंबर काढलेले आहेत. गोड म्हणून घ्या. आणि वैशिष्ट्य आहे म्हणजे काय की या मंडळाने, मी असं मंडळ कधीच बघितलं नाही की इतक्या बक्षिसांचा वर्षाव करणं. यांच्यासाठी एकदा टाळ्या मारावं वगैरे. खरं म्हणजे खरोखर इतक्या बक्षिसांचा वर्षाव म्हणजे इतके उदार झालेत हे सगळे लोक. खरोखर म्हणजे इतकी ही स्पर्धा, अशी स्पर्धा मी कुठे बघितलीच नाही का. इतके लोक चांगल्या गोष्टीने इन्व्हॉल्ड होतात आणि या स्पर्धेसाठी झोकून देतात, वाहून देतात. खरोखर तुमचे धन्यवाद मानायचे तेवढे. आणि ही त्या स्थापेश्वराची भक्ती आहे. लक्षात घ्या की तुमच्या खिशात पैसे आहेत म्हणून तुम्ही खर्च केलेला नाही किंवा तुम्ही औदार्य दाखवलेलं नाही. ते त्याच्यासाठी काहीतरी व्हावं. कारण जगात पैसेवाले खूप आहेत. यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी जर उद्या स्पर्धा आहे, काय मदत करतो, अरे रे रे रे, परवा जर सांगितलं असतं तर दिले असते काय. आता खिशात काय नाही. पण थोड्या वेळाने जर एखाद्याने सांगितलं उद्या कासार टाकायला जायचं आहे, हो जाऊया, किती रुपये वर्गणी, 1000, ही घे. म्हणजे वाईट गोष्टीला पैसा लगेच येतो, चांगल्या गोष्टीला येत नाही. पण इथं मला तात्या सांगताय, तात्या की म्हणाले बघूया पैशाची जमवाजमव होते. पण मग म्हणाले की एक बक्षीस 5-5 जण द्यायला तयार झाले. म्हणजे घ्यायचं कोणाचं आणि घेऊ नये कोणाचं. केवढं अवतार्य. खरोखरच ही जी बुद्धी आहे ती सर्वांना चांगली बुद्धी या परमेश्वराने द्यावी. आणि पुढच्या वर्षी किंवा तुम्ही जी कार्यशाळा घेता ती याहीपेक्षा दणकेबाज या ठिकाणी व्हावी. कारण ही प्रशस्त जागा बघून मिळाली. इतकीच त्या स्थापेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. कसं आहे माहिती आहे, अनुभवी माणूस असतो, त्याचे विचार ऐकण्यासाठी पैसे मोजावे लागतात. मोठमोठ्या पंडितांचे विचार ऐकण्यासाठी मोठमोठ्या सभागृहांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. पैसे मोजल्याशिवाय त्यांचे विचार ऐकायला मिळत नाहीत. केळुस्कर बुवांसारखे विद्वान, मी विद्वान हा शब्द मुद्दाम वापरतो की या माणसाचं मेमरी कार्ड किती जेबीचं आहे मला माहिती नाही. रात्री तुम्ही 1-2 वाजता कधीही फोन करा आणि अमुक एक राग विचारात, त्याबरोबरचे 100-150 राग सांगितले नाही तर केळुस्कर बुवा हे नावच मी सांगणार नाही. कारण तो साक्षात्कार मी अनुभवलेला आहे. अनेक ताल, अनेक राग, त्याच्यावरती बांधलेली गीतं अनेक सुप्रसिद्ध गायक कलाकारांनी सध्याच्या घडीला संपूर्ण देशाविदेशात सादर केलेली आहेत. आणि त्याचे रचनाकार हे भालचंद्र बुवा केळुस्कर आहेत आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे. मित्र हो, बराचसा वेळ निघून गेला आहे, त्यामुळे वेळेअभावी शब्दकोशाला विराम देतो आणि स्पर्धेचा जो रिझल्ट माझ्याकडे दिलेला आहे क्रमवारीनं तो जाहीर करतो. या ठिकाणी गजरासाठी बक्षिसं ठेवण्यात आली होती. 4था क्रमांक कालिका प्रासादिक भजन मंडळ कारिवडे, 4था क्रमांक गजरामध्ये उत्तम बाळा देसाई यांच्या सौजन्याने हे पारितोषिक देण्यात आलं होतं. त्यानंतर 3रा क्रमांक माऊली प्रासादिक इन्सुली, गजरामध्ये 3रा क्रमांक सुभाष गोविंद देसाई, नंतर त्यांच्यापर्यंत सुपूर्द करा. त्यानंतर गजरामध्ये 2रा क्रमांक चिंतामणी वेंगुर्ला वांगणी, सीताराम उर्फ आबा देसाई यांच्या सौजन्याने हे पारितोषिक होतं. मित्रांनो, नाव घेतल्यानंतर सटकन पटकन यावं. एकदा उत्स्फूर्त टाळ्या होऊन देत. आणि पहिला क्रमांक गजरातील पहिला क्रमांक जातोय या ठिकाणी कोकणी गोडवा स्वप्नील विठ्ठल देसाई डेगवे यांच्याकडून, यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाते.
रवळनाथ प्रासादिक घोडगे भरणी, बरोबर आहे ना? हां. स्पर्धेतील हार्मोनियम हे पारितोषिक जात आहे साटम महाराज निरवडे, तातास्वार या ठिकाणी उपस्थित आहेत. तबल्याचं बक्षीस जात आहे अनिकेत नाईक कुडाळ, प्रवीण बाबाजी देसाई यांना विनंती करतो. तबला कोरसचं पारितोषिक जात आहे कारिवडे, कालिका देवी कारिवडे, कोरसचं बक्षीस जात आहे. कोरससाठी अजून एक बक्षीस आहे. संदीप नवनीत तातोबा देसाई यांच्या सौजन्याने हे पारितोषिक आहे. त्यानंतर झांज वादक साटम महाराज निरवडे, मनोज देसाई डेगवे, रावजी कृष्णा देसाई यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक होतं. गायक म्हणून बक्षीस जात आहे चिंतामणी वेंगुर्ला, गायक मधुकर देसाई यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्यात येत आहे. चिंता कलाकाराचं नाव आहे राहुल पांगम. मृदंग जात आहे चिंतामणी भजन मंडळ वेंगुर्ला. नीलकंठ शंकरा पतिता लक्ष्मीकांत विष्णू कतिता विठ्ठला तुझे हरी विठ्ठला. अप्रतिम सादरीकरण राहुल पांगम. पुढील वाटचालीसाठी तुला भरभरून शुभेच्छा. उत्तेजनार्थ बक्षीस आहेत, जशी क्रमवारी आहेत तसं त्यामध्ये तिसरा क्रमांक देवी कालिका कारिवडे या ठिकाणी बक्षीस होतं. एका कोपऱ्यात लिहिलं होतं ते, परंतु व्यवस्थितरित्या या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे. चिंतामणी वेंगुर्ला गवळणीकरिता बक्षीस जात आहे आणि भरत बाळकृष्ण देसाई यांना विनंती करतो ते बक्षीस देऊन या समूहाचा सन्मान करायचा आहे. एकदा उत्स्फूर्त टाळ्या होऊन देत. आता उत्तेजनार्थ क्रमवारी जाहीर करतो. कालिका देवी कारिवडे तिसरा क्रमांक उत्तेजनार्थ. सचिन सावंत यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. मंगेश देसाई यांनी हे पारितोषिक द्यावं. उत्तेजनार्थ दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक समाधी प्रासादिक भजन मंडळ मळगाव तालुका सावंतवाडी, साबाजी देसाई यांनी हे पारितोषिक द्यावं. मळगावचं हे भजन मंडळ आहे. या ठिकाणी हे बक्षीस देऊन गौरव करतायत. आणि उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक रवळनाथ प्रासादिक कुडाळ,
राजन सहदेव देसाई आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे बक्षीस देऊन डेगवे सरपंच आहेत ते रवळनाथ प्रासादिक कुडाळ आता सांघिक बक्षीस या ठिकाणी जाहीर करतो. स्पर्धेतील तिसरा क्रमांक पटकावलेला आहे देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ इन्सुली आणि भास्कर नारायण सौर महेश सौर डेगवे बाजारवाडी यांच्याकडून. कैलासवासी नारायण दत्ताराम सौर यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस आहे. अरे आपल्या सौरबुवांचे बंधू आहेत. दुसरा क्रमांक पटकावलेला आहे स्पर्धेतील सांघिक दुसरा क्रमांक साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ निरवडे मधुकर मोहन देसाई माजी सरपंच डेगवे रामकृष्ण कैलासवासी रामकृष्ण राजाराम देसाई व कैलासवासी रामचंद्र राजाराम देसाई बरोबर आहे ना नाव आणि कैलासवासी सीताबाई रामचंद्र देसाई यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. साटम महाराज निरवडे पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. या ठिकाणी आता पहिला क्रमांक जाहीर करण्यापूर्वी पहिला क्रमांक जाहीर करण्यापूर्वी दोन्ही परीक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. त्यामध्ये आदरणीय भालचंद्र बुवा केळुसकर यांचे बहुमोल विचार या ठिकाणी त्यांनी मांडले आणि ऐकण्याची नामी संधी उपलब्ध झाली. देसाई यांना मी विनंती करतो त्यांनी भालचंद्र बुवांचा या ठिकाणी सन्मान करावा. खरं कसं आहे माहिती आहे, सध्या कीर्तन परीक्षण अशा विविध क्षेत्रात केळुसकर बुवा कार्यरत आहेत. व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा या ठिकाणी परीक्षणासाठी त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. मी देव स्थापेश्वर भजन सेवा मंडळाच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. दुसरे परीक्षक आदरणीय गजानन देसाई मुक्काम पोस्ट वालावल तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. हॅलो. तसेच आजच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी उत्कृष्ट नियोजन आमचे राजा सामंत यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान अभिलाष देसाई करतील. हॅलो. तसेच आजच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी अतिशय चांगल्या प्रकारे साऊंड सिस्टीम या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली. माननीय श्री सुभाष शिरोडकर यांचा सत्कार तात्या स्वार यांनी प्रेमानंद देसाई करतील. हॅलो. सुभाष शिरोडकर यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे अशी आग्रहाची विनंती करतो. आणि पहिला क्रमांक पटकावण्याचा मान प्राप्त केला आहे चिंतामणी प्रासादिक भजन सेवा मंडळ वेंगुर्ला वांगणी तालुका वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक चुडे प्रतिष्ठान डेगवे सन्माननीय प्रेमानंद चुडे देसाई डेगवे
यांच्या वतीनं हे पारितोषिक प्रेमानंद देसाई देगवे यांच्याकडून हे सौजन्य होतं. त्यांचे बंधू कैलासवासी बाबूराव, कैलासवासी भालचंद्र, कैलासवासी कृष्णा चुडे देसाई यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक ठेवलेलं होतं. या परिवारासाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन देत. सगळ्यांनी जेवणाचा लाभ घ्या, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आग्रहाची विनंती करतो या ठिकाणी. मनपूर्वक सगळ्यांचा आभारी. मी तापेश्वराच्या चरणी बरकत प्राप्त करून देईल. प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन ची परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये ही पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती करतो. त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावा ही आग्रहाची विनंती. आमचे करंगुटकर त्यांचीसुद्धा वावा केली पाहिजे. संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचासुद्धा मनपूर्वक आभारी. परिसरात कुठे कार्यक्रम असला तर अवश्य त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना संधी उपलब्ध करून द्या. धन्यवाद.